सीआयसीतला अनुभव आणि चीफ सिलेक्टर म्हणून काम करतानाचा अनुभव, हे दोन्ही अनुभव कसे होते? कसं झालं की 2001 साली जेव्हा पवार साहेब आले, शरद पवार साहेब आले आमचे प्रेसिडेंट म्हणून, त्यांचं हे विजन होतं की क्रिकेटची कामं क्रिकेटर्सनी बघितली पाहिजेत, ऍडमिनिस्ट्रेशनची कामं हे त्यांचं विजन होतं. त्यामुळे सीआयसी, आणि त्यामुळे 2001 साली त्यांनी सीआयसी केलीच. अपोजिशन होतं कारण सगळे क्रिकेटिंग डिसिजन्स आम्ही घ्यायला लागलो. बरोबर. म्हणजे माझ्याकडे एक फोटो आहे, तुमचा मिड डेचाच फोटो आहे, त्या दिवशी मी मिलिंदला पाठवला. फर्स्ट सीआयसी म्हणून होतं, म्हणजे ती संजय मांजरेकर, चंद्रकांत पंडित, माधव आपटे चेअरमन, मिलिंद रेगे, अंपायर गोटोस्कर, प्रोफेसर शेट्टी. म्हणजे एक बघण्यासारखा फोटो आहे की हे लोक मुंबईचं क्रिकेट ठरवत आहेत. आणि त्याप्रमाणे सुरुवात झाली. फक्त सीआयसी मध्ये आणि ह्याच्यात हा फरक आहे की सीआयसी फक्त आयडियाज देतं, एक्झिक्यूट इम्प्लिमेंट त्यांना करायचं. मग तुमच्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट होतच काम नाही असं माहित नाही, ही मी तेव्हाची गोष्ट. पण जेव्हा मी जेव्हा चेअरमन म्हणून आलो परत सिलेक्शन कमिटी, तेव्हा मे बी 8 वर्ष जो मुंबईचं चाललेलं, आणि तेव्हा मी 25-27 वर्ष तर मला प्लेयर्सची नावं पण माहित नव्हती. पण हळूहळू मी मुंबई क्रिकेट फॉलो करायला लागलेलो परत. कारण माझ्या दृष्टीने मुंबई क्रिकेट इम्पॉर्टंट आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इंडिया वगैरे ते सगळं नंतर येतं, मुंबईची मॅच मी मिस नाही करत. तर त्याच्यामुळे मला मुंबई कुठे चुकते हे साधारण माहिती होतं.